हॅलो, गुड इव्हनिंग. कसे आहात सगळे? परत एकदा माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. तर आम्ही निघालो आहे चौघं पण हनुमान मंदिरात. काळा हनुमान मंदिर. हे बघा तुम्ही मंदिर, खूप सुंदर मंदिर आहे असं. तिथे काळा हनुमानची मूर्ती आहे. तर तिथे आम्ही दरवेळेला येतो. ह्यावेळेला तीर्थाला पहिल्यांदा आणलं आहे. लाईन पण भरपूर होती. लाईनीत उभं राहिलो आणि तीर्थाचे जे जुने कपडे होते ना, मी गेल्या वेळेला ते काढून ठेवलेले पिशवीमध्ये, ते पण घेऊन आली होती. तर ते तिथे एक लहान मुलगी होती, बाळ होतं, तीर्थासारखंच होतं. त्या मुलीला मी दिले ते कपडे बाबूचे माझ्या, आणि देवासाठी इथे हार वगैरे घेतला आणि गेलो मंदिरात. लाईन होतीच, भरपूर होती. बराच वेळ गेला लाईनीत तरी. नंतर दर्शन घेतलं. बराच वेळ मंदिरात आम्ही बसलो जरा वेळ, आणि तीर्थाचं पण छान दर्शन झालं. तिथल्या एका भटजी काकांनी ना तीर्थाला उचलून घेतलं आणि हनुमंताच्या पायाजवळ डोकं टेकवलं आतमध्ये गाभाऱ्यामध्ये. छान वाटलं. आम्हाला वाटलं नव्हतं असं दर्शन होईल तिचं, पण तिचं असं दर्शन झालं. त्याच्यानंतर पायावर पडून आम्ही बाहेर आलो. नंतर गाईसाठी लाडू घेतले, ते असतात ना गाईचे बनवतात ते 4 लाडू घेतले. तर ते अथर्वच बोलत होता, मी भरवतो, पण तो घाबरतच होता. तरी त्यातले नाही म्हटलं तरी 2 मीच भरवले आणि त्याला दिले 2 भरवायला. तर तो घाबरतच होता, नको मम्मी नको, पण दिलं त्याला जबरदस्ती. अरे काय करतोय रे? घाबरू नको, ती नाही खाणार, टाकणार, चावणार नाही ती. सोनू भरव, हात घे खाली, भरव तोंडा. खाणार ती, खाणार, हवा मारते. हा भरव. पण त्याने एकच लाडू भरवला आणि मग निघालो आम्ही घरी जायला. तर तिथे आमच्या इथे नाक्यावरती पोचलो आणि बऱ्याच महिन्यांनी पाणीपुरी खाल्ली मस्तपैकी मनसोक्त. कारण पाणीपुरी पण मी बरेच महिने झाले खाल्ली नव्हती. यांना म्हटलं घरी जायच्या आधी मला खायची आहे पाणीपुरी. ती खाल्ली आणि मग घरी गेलो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळीच लवकर उठले होते मी, कारण पावसाला आता सुरुवात झाली होती. म्हणजे कंटिन्यूस आता पाऊस पडत होता आणि मी फक्त माती सगळी ग्रो बॅगमध्ये भरून ठेवलेली, बियाणं रुजत नाही घातलेलं. तर म्हटलं आज तरी ते करूया, म्हणून सकाळी लवकरच उठली होती. तीर्था झोपली होती म्हणून, आणि लवकर उठले आणि वरती टेरेसवरती आली. तर आधी माझा बराच वेळ आधी विचार करण्यातच गेला की एवढ्याशाच ग्रो बॅग आहेत, किती काय बिया घालू, रुजत कोणत्या घालू. बराच वेळ आधी त्याच्यातच गेला. मग ठरवलं कशात काय काय घालायचं आहे ते. तर तशा त्या बिया घातल्या अरेंज करून, कारण कमी होती यावेळेला माती. मी एक व्हिडिओ नंतर दाखवेन मी तुम्हाला. म्हणजे मी गेल्या वेळेला बोललेली फोटो असेल तर मी सेंड करेन करून, पण मी नाही तो सेंड केला फोटो. पण एक छोटासा व्हिडिओ मला भेटला आता गॅलरीमध्ये, तर तो मी सेंड करते. तर तो तुम्ही बघा कसं होतं माझं टेरेस गार्डन ते. म्हणजे तो पण साधाच फोटो आहे, कारण बाकीचे फोटो चुकून डिलीट झाले आहेत माझ्याकडून. कारण गॅलरीमध्ये आता स्पेस नाही आहे, फोटोज व्हिडिओज भरपूर झाले आहेत म्हणून. त्यामुळे चुकून माझ्याकडून ते फोटोज डिलीट झाले. पण एक आहे तर तो मी सेंड करते थोड्याने, तो तुम्ही बघाच.
तर इथे ऑलमोस्ट माझं सगळं म्हणजे ज्या ज्या मला वाटल्या बिया त्या मी घातल्या रुजत. 1-2 ठेवून दिलेल्या आहेत मी. 2 प्रकारच्या बिया मी ठेवून दिलेल्या आहेत. नेक्स्ट टाईम त्या घालेन थंडीमध्ये वगैरे. आणि कुठे कुठे 2 बांबू पडले होते ते काढले. आता ते नंतर बांधता येतील. आणि हे पाणी साचलं होतं, पाऊस बराच वेळ म्हणजे पडून गेला ना, तर ती जाळी राहिली तिथे, म्हणून ते पाणी जरा राहिलं मातीचं, ते जरा झाडून काढलं व्यवस्थित. आणि खरंच खूप दिवसांनी एवढ्या सकाळ मी इथे वरती आली ना, खरंच खूप छान वाटलं मला. कारण पहिला मी यायची, पण आता मला नाही जास्त वेळ टेरेसवर थांबता येत. नेमकंच काम करते जे काय आहे ते, आणि मग लगेच खाली जाते, असं होतं आता मला. पहिला खरंच बराच वेळ मी अर्धा 1-1 तास वरती असायची टेरेसवरती. म्हणजे काय झाडांचं काय काम असेल तर माती वगैरे टेरेस धुणं, किंवा बराच वेळ असं बसणं, मोबाईलवर गाणी ऐकणं, हे सगळं माझं पहिलं व्हायचं. पण आता नाही होत. हे सगळं आता आवरलं आणि खाली जायचं होतं. पाऊस पण भरला होता, वाट बघत होती पावसाची, पण नाही काय पाऊस काय आला नाही. पण काळोख खूप झाला आहे पावसाचा. थांबली जरा बराच वेळ, आणि मग खाली खरंच जावंसं वाटत नव्हतं, पण जायला पाहिजे. आणि गेली, कारण आज तीर्थाचा पोलिओ डोस पण होता. आज तीर्थाचा पहिलाच डोस होता, म्हणून जरा फटाफट कामं आटपली. माहिती नव्हतं तिकडे गर्दी असेल की नाही शाळेमध्ये. तरी पण जाईन म्हटलं तरी परत मी 10-1 मिनटं थांबली वरती, कारण खरंच खूप छान वाटत होतं. पण जायला पाहिजे, कारण आज तीर्थाचा पोलिओचा डोस होता, पहिलाच डोस होता तिचा. तर मला तिचं पण सगळं आवरायचं होतं, आणि तिला घेऊन जायचं होतं डोस द्यायला. तर सगळं परत खाली गेली, सगळं आटपलं, खाणं पिणं सगळं, तिचं पण सगळं आटपलं. आणि घेऊन गेलो तिला डोस द्यायला. अथर्वच्या शाळेमध्ये डोस होता तिचा, पहिलाच होता पोलिओचा डोस. तो दिला. थोडीशी ती रडायला लागली, कारण आता तिला समजायला लागलं ना, की माणसांबरोबर ती नाही कम्फर्टेबल, असं रडायला लागते ती. मग तिचं डोस दिला आणि मग घरी गेली. मला आज मालाडला पण जायचं होतं, थोडी शॉपिंग करायची होती तीर्थासाठी पण करायची होती, आणि माझ्या पण महत्त्वाच्या 2-3 वस्तू घ्यायच्या होत्या. तर तिला सगळं भरवलं, तिची अंघोळ वगैरे सगळं काय आटपून तिला झोपवून, तीर्थाचे पप्पा होतेच घरी, तर ते सगळं तिचं आवरून मग मला जायचं होतं, तर मी निघाली. माझ्या बहिणीला बोलवलं होतं मी, कारण तिला पण सुट्टी होती, तर तिला म्हटलं चल बरोबर. तर सोबत कोण असलं की बरं वाटतं जरा. तर निघालो आम्ही संध्याकाळी 3-3:30च्या दरम्यान. आणि AC बसनी गेलो ना, बसनी. तर मला उलटीसारखं व्हायला लागलं, मला AC नाही जमत, गाडीची AC. तर एकदम ढवळायला लागलं मला. तर स्टेशनला पोचल्यावरच म्हटलं आधी लिंबू सरबत पिऊया. ते पियालो आणि मग निघालो. थोडीशी शॉपिंग केली, 2-3 वस्तू आधी घेतल्या, आणि मग मस्तपैकी गरम गरम नेहमीचा समोसा पाव खाल्ला, माझा फेवरेट. कधी पण ती जरी माझी बहीण जरी गेली असेल ना, किंवा कोणी मम्मी जरी गेली ना, सासूबाई मालाडला वगैरे, तर मी सांगते आणायला समोसा पाव घेऊन या. तर तो खाल्ला. त्याच्यानंतर आणखीन परत माझ्या ज्या 2-3 वस्तू होत्या त्या घेतल्या, आणि निघायच्या टायमाला फेवरेट चहा तो घेतला. घरी पोचलो, थोडा वेळ झोपलो, आणि मग ना तीर्थाचं फोटोशूट बाकी होतं, तर ते करायला घेतलं. तर जे करायचं होतं ते झालंच नाही, कारण तीर्थ आता खूप वळवळी झाली आहे. तर तिने काय केलं, आमच्या दोघींचं जर अशी नजर चुकली तर तिने केकवर हातच मारला. तर नंतर साधं सिंपल असं फोटोशूट केलं, ते तुम्ही माझ्या इंस्टाग्रामच्या ID वरती बघू शकता. आणि चला तर मग इथेच मी व्हिडिओला एंड करते, आणि कसा वाटला माझा व्हिडिओ नक्की सांगा, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि थँक्यू, माझ्या चॅनलला सबस्क्राईब केल्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप आभार. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.